थंडी असून देखील पहाटेची किरणे मात्र अंगावर शहारा देत होती. आता मात्र मी उठलो आणि आमचा मुलगा आश्चर्याने माझ्याकडे बघाला, कारण की एवढ्या सकाळी बाबांना मोबाईल चालू केलाय. आज काय आठवडी बाजार? अहो, मुलांचा आठवडी बाजार असतो, एका भागात कसा बसेल, मग 2 भाग झाले आणि मध्ये एक वडलावून खेळाचा भाग आहेच. भोगी बाजार. सकाळ सकाळ बाहेर राणा देखील दिसला. मग काय काय चपात तयार नाहीत, बिस्किट तर आहेत आपल्याकडं. राणा येऊन बसला बरोबर सकाळी. राण्या तोंडात होतं काय चावले याला, पण नक्की काय आजार बिजार झालं नाही ते बरं झालं. नमस्कार करते बघ. तर पार्लेजी खाजी ने सोजा. एका मच्छीत दूध आहे ते घालून आलो. 15 मिनिटं झाली तर राणा अजून इथंच. राण्या आमच्या व्ह्युअर्सना सबस्क्रायबर्सना नमस्कार केले. एक अर्धी चपाती नाही तर ते दुधा बुडवून टाक. पप्पांचा हकलेला आवाज आलाच. त्यासोबत मी अर्धे म्हणताना आईने एक चपाती म्हटली. मी आज बसतो का? मला व्हिडिओ करायचा आहे. काय तुमचं एडिटिंग हो, दिवसभर चालू असते. मग काय बायकोने उठवली मला आणि भोगीच्या 1 दिवस अगोदर आठवडी बाजार असतो तुमच्या मुलाच्या शाळेचा, तिथे सोडाय गेलो. इथे अर्णव येऊन बसलाय. मसाला डबा किती रुपये डबा? 10 डबा. तुझं ये तो ग्लास बहुत महंगे लगते हैं मेरे को. शौकीन के ग्लास दिखते हैं. दुसऱ्या एका मित्रानं ग्लास आणले होते प्लॅस्टिकचे. आमच्या अमनीशकडे ही भाजी दिलती हरभऱ्याची आणि या डब्यात मात्र सुट्टे पैसे दिलते. मुलांना कळत नाही ना लवकर कसा व्यवहार करायचा, मग सुट्टे पैसे पहिला दिलेले बरं. 10 रुपयाला बुट्टी लक्षात ठेव. 10 रुपयाला एक बुट्टी. घरी येऊन पाहतो तो तेजू उभारलेली थेटपणे. ती काय कोणाच्या बाल ऐकत नाही. तेजू जा पिलो कावता त्या जा कावती पिलो. मग आमच्या बाला कशी ऐकणार, तशीच थांबली आणि तिला आवरून पटदिशी आम्ही आता तिला घरी पाठवलं आणि मी आणि बायको चाललो अवनीच्या शाळेकडे. भोगीच्या 1 दिवस अगोदर बाजार असल्यामुळे लोकांची गर्दी होती. ज्या ठिकाणी गाडी लावली त्या घरावर लिहिलं उरणे आणि साईडलाच होता सेंद्रिय कोबी. अहो, तुमचा सेंद्रिय कोबी नक्कीच उरणार नाही. आठवडी बाजाराचा आवाज तुम्हाला आला नसेल तर पुन्हा ऐका. आता एवढ्या आवाजात रेकॉर्डिंग कसं करायचं आणि केलं तर एडिटिंग कसं करायचं, पण ठीक आहे आपण करू. आणि गेल्या दिसली पुदिना, अरे उदिना का पुदिना, पुदिना आहे आणि मेथी पेंडी 10 रुपये. बाजारातून किलोभर बोरं आणल्यात आणि पॅकेट केले आहेत. 5 रुपयाला 2 बोर असं करून याला पाठवून दिले घरच्यांनी. इथे आपला छोटा मित्र सुमित दिसला. पतंग ह्याला मांजा कुठं लावलाय? काची दोर आहे ना का चायनीज मांजा आहे? नाही ना, घेतो नंतर घेतो. हा मी पालक घेऊ शकत नाही कारण मीच पालक आहे. ह्यातला तिळ कुठला आणि गुळ कुठला? हे तिळ आणि हे गुळ काय? ही भाजी शक्यतो लय जणांना माहित नसत्या. बघूया हिला माहित आहे का. ए कशाही भाजी आहे? चाकवंद. चाकवत आहे काय का ते हे असते की आंबट चुका आहे का चाकवत आहे? चाकवत आहे ना. चुका आणि चाकवत ओळखण्याची एकच कला, चाकायची. चाकवत आहे. बाजूला 2 मुले हार घेऊन बसली होती. बाजारात कोणाकडेच हार नव्हता. तिथला हार झालाय. बरेच पालक मुलांना मार्गदर्शन करायसाठी सोबत बसले होते आणि या मुलं कुठला धुंदीत आहे कोणता हा मुलगा. अरे हे क्या गाणा ही गा रहा है. आणि या ठिकाणी अंकुलबानमध्ये तुंगा असा बोर्ड आहे आमच्या मुलाच्या शाळेचा आणि या ठिकाणी शाळेचे संस्थापक आहे तिथे उभारलेत पालकांकडे पाहत की काय काय चालू आहे मुलांचं वगैरे. आणि या ठिकाणी ह्या मुलींचे आणले ना, हे मला वाटतं नक्की हिची आई नर्सरीत असणार, कारण की हे असं हिने कसं काय आणले. मग विचारायला मी गेलो. माझा अंदाज बरोबर ठरला. तिच्या आईच्या कोटावर नर्सरीचं नाव होतच. कसं आहे झाड? झालंय काय? ते कागदी फुलाचा आणि कशाचा आहे? शोच आहे काय? मनी प्लांट आहे. मग ते दिनू कुठं बसला देऊ? ह्यो इकडे सांगायला, इकडे सांगायला. अरे सगळं संपलं काय? अरे वा केला की चालू वहिनीचा आवाज तुम्हाला आला असेल, आपल्याचं करा हेच करा. आता ह्या ठिकाणी मुलगा जो बसलाय 7 बरोबर गट्टे घेऊन बसलाय बरं का. हे पहा, मी 2-3 वेळा मेजले पण बरोबर 7 वांगे आहेत. आणि या ठिकाणी ग्लास घेऊन बसलाय आपले मित्र अवनीतचा. घरामध्ये तयार केलाय केक? घरात तयार केलाय? कशापासून करते? दुधापासून करते? कशापासून करते? दुधापासून, शाईपासून.
मम्मीने केल्या घरी केलेला केक नक्कीच चांगला असणार आणि या मुलाकडे टॅमॅटो आहेत आणि ते जरा खराब दिसत आहेत. बघूया आता याची मजा करू. टॅमॅटो कुठल्या शेतात आणला एवढं खराब का झाले टॅमॅटो खराब का झाले एवढं हो इथं इथं बाद झालंय का कुठं आणलं इकडे आणलं का शेतातला आहे तुमच्या शेतातलं मग असं खराब खराब तोडून आणलास खराब खराब तोडून आणलास हा मग तुम्ही खराब आणला पण मी चांगलं चांगलं गोळा करून घेऊ काय कसं आहे किलो 40 किलो लयच महाग लावलाय मग हाय असं किलो 20 किलो 20 होय तू साधे साधे घरातलं शिल्लक झाडाचं खराब झालं तोडून आणला 20 रुपये घ्या 20 देतो की अर्धा किलो म्हणलाय 50 किलो म्हणलाय ऑनलाईन कोणाकडे नव्हतं पण या आमच्या अवनीश जवळ जो बसलाय त्याच्याकडे मात्र ऑनलाईन आहे. पेटीएम आणलेलं का आणि अवनीश सांगायला की सगळ्यांना वाटलं ते माझंच आहे कारण यांच्या घरात बहुतेक बाजार असणार याचा स्वतःच दुकान वगैरे त्यामुळे त्याने आणले. पेटीएम कर आता मुलामध्ये व्यवसाय शिक्षण सध्या खूप महत्वाचं आहे त्यामुळे व्यवसाय शिक्षणाची एक गाठ तिथं आलती की मुलांना प्रेझेंट करायसाठी ते पाहून झाल्यावर खाऊची इतकी मोठी पानं हे कशाची पान आहेत खाऊची आणि ही एवढी मोठी हे खरं खाऊची पान आहेत का ही एवढं मोठं पान एवढं किती पान 1 रुपयाला 5 रुपयाला कवळी हे 5 रुपयाला कट्टा आणि ही 1 रुपयाला एक आणि संघ घालाय पाहिजे सुपारी वगैरे काय नाही का नुसतं खायचं मनुष्य चंद्रावर गेला पण समयीतून तेल पडणं काय थांबवू शकला नाही. हे काय हा समय समय असं हा समय ठेवायचं आणि केळी कशी आहेत 30 रुपयाला डझन डझन कुठे आली पिकली केळी खाऊन टाकली काय 4 पिकली केळी खाऊन टाकली काय मोडल्यात वय कुठे आहेत मग 2 मॉडेल झाले आणि बाकी कुठे आहेत खाली ठीक आहे 4 वांगी राहिली फक्त सगळी वांगी संपली काय इकली कितीला मग 10 रुपयाला 4 हिनं जास्त का डोक्याला न ताण देता घरात बसली 4 फळं तोडून आणलेत. हे कितलं आहे काय रामफळ तुमच्या घरात शेतात झाडात आहे काय शेतात झाडात आहे घरा बसल्या दुसरं काय ठेवलं फक्त रामफळच बाग काय नाही ठेवलं. कांदा आणि लसूण जेव्हा पात असते तेव्हा बऱ्याच लोकांना कळत नाही पाहू हिला कळते का हे काय आहे का कांदा आहे का लसूण आहे नक्की हे लसूण घेतो काय मी फक्त एक गाणं म्हणायचं लसूण 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 बायकोच बसली रुसून म्हणूया न ग तुला लसूण माहिती तरी बरं झालं मला वाटलं कांदा वाटत म्हणतात काय पण लसूण म्हटली ना लिंबूवर लिंबू डबल लिंबू किती भारी रचून ठेवलाय माहिती आहे ना. काय बाहेर लसूण ठेवलाय रे लिंबू एकावर एक बरोबर हा पडतोय असं वाटतंय पण बरोबर लटकलाय हे काय एवढं बार का एक मोठं किलोचं पॅकेट आणून छोट्या छोट्या बरण्या केल्यात नाही कुठल्या दुकानात पप्पाने आणले किती रुपये जाई आणि आणले कितला पॅकेट आणले मग बरोबर तुम्हाला 60 रुपयाला पडतंय 10 ला ऐकायचं बरोबर. लोणच्याच्याच बाजूला गाजर कशा आबरक मधनं टोशा बाहेर काढून बघायला बघा. आता गावातल्या मुलगीकडे जो भोपळा आहे तो पूर्ण कच्चा पण नाही आणि पूर्ण पिकला पण नाही. हे भोपळा कालवणाचा आहे का घाऱ्याचा आहे नक्की घाऱ्याचा आहे पूर्ण पिकलाय का कच्चा आहे पिकलाय मग घाऱ्या करायचं का कालवण करायचं दोन्ही पण. आता जाताना शेवटी आपले एक मित्र आणि सबस्क्रायबर यांची मुलगी दिसली आपल्याला. आता हिची आपण टेस्ट घेऊ. ए अमरजा हळद आणलीस काय शेतामध्ये पप्पाने हळद लावले काय सांगलीला काय म्हणतात सांग द्या सांगलीला येलो सिटी का म्हणतात नाही माहित सांगली सगळ्यात जास्त हळद पिकते म्हणून येलो सिटी म्हणतात